नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी तुम्हाला आज एक खूप साधी रेसिपी सांगणार आहे. ही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कितीदा तरी करता, पण ही रेसिपी आज सांगण्याची असं आहे की रेसिपीचं नावही विचित्र आहे थोडंसं. भाकरीचा चांदुला आणि चांदण्याची आमटी. काय आहे हा प्रकार? तर ते आता आपण साहित्य पाहूया आणि सांगते. त्यात काही सामानच नाहीये, तुम्हाला मी सांगितलं तर त्याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे, ती मात्र मला तुम्हाला सांगायची आहे आणि मी ती करून खात असते, मला आवडते. चला. तर आधी आपण बघूया. भाकरीचं काय मी सांगणार नाही, भाकरी भिजवून तिचा चांदुला करून घेतलाय. चांदुला म्हणजे काय, तर अतिशय पातळ आणि छोटूशी भाकरी. हे बघा, अगदी पातळ छोटूशी पापुद्रा निघालेली ही भाकरी, याला म्हणायचं चांदुला. ज्वारीच्या पिठाचा चांदुळा केलेला आहे हा. आता हा चांदुला, त्यामुळे मी तुम्हाला त्यात काहीच सांगणार नाही. याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे, याच्या खाली मी हे लावलंय, गॅस लावलाय. मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, मिरची, मीठ आणि कोथिंबीर. 1 2 3 4 5 6. त्यांच्याकडे मात्र हे काहीच नव्हतं. तर सांगते तुम्हाला. ही गोष्ट अशी आहे की गोष्ट माझ्या लहानपणची आहे. आमच्या आजीकडे काम करायला बाई यायच्या. तर काय खाल्लं आज, सहज दोघींच्या गप्पा व्हायच्या. आज मी माझ्या लेकराला चांदण्याची आमटी आणि भाकरीचा चांदुला खाऊ घातला. चांदुला तर मला माहीत होता. आजी म्हणाली चांदण्याची आमटी, हो म्हणे, काय गरिबाचं खाणं. तर म्हणे मग मी म्हटलं मला पण खायची आहे, मावशी तुम्ही घेऊन या. तर आजी माझ्याकडे बघायला लागली. तर ती म्हणाली काय आहे मला सांग, मी हिला करून खाऊ घालते. तर ती म्हणाली की परवाच्या दिवशी आम्ही दोघंही, माय आणि लेक, उपाशी झोपलो म्हणे. तुम्हाला तर माहिती आहे म्हणे आमचं घर कुडाचं आहे. तर कुडाच्या घरातनं म्हणे मला चंद्र, पौर्णिमेचा चंद्र मला दिसला. तर मी सहज गमतीने म्हटलं म्हणे की पौर्णिमेचा चंद्र मला बघून आठवते भाकरी. काय रे देवा, किती करतोस गरिबाची मस्करी. तर माझा मुलगा म्हणाला आई मग मला चंद्राचीच भाकरी खायची आहे. आता तिचा मुलगा असेल 7-1 वर्षाचा, 7-8 वर्षाचा, आणि मी काहीतरी 4-5 वर्षाची होती. तर मग मी त्याला म्हटलं बाळा आज तू झोप, मी तुला उद्या भाकरीचा चांदुला आणि चांदण्याची आमटी करून खाऊ घाली. म्हणे सकाळी उठली, शेजारणीकडे गेली, तिला थोडंसं पीठ मीठ मागितलं म्हणे आणि त्याची केली. तर काय केलं, तर तिने काय केलं होतं, कसं असते आई आपल्या मुलाला किती छान सांभाळते आणि तिला किती, त्यावेळेस तिची कल्पनाशक्ती किती अचाट असते. यात मी आता मोहरी टाकते. तर तिने काय केलं, तिला जे बेसन पीठ तिनं मागितलं होतं, भाकरीचं पीठ, बेसन पीठ घट्ट भिजवलं आणि त्याचे केले असे गोळे छोटे छोटे, आणि ते गोळे करून तिने ते असे चपटे केले. हे तुम्ही बघू शकताय, हा चपटा गोळा. असे चपटे गोळे केले आणि 1 2 3 आणि 4 ही केली तिने चांदणी. तर हे जे बेसन पीठ आहे याच्यामध्ये ती म्हणाली माझ्याकडे काहीही नव्हतं, तिखट, मीठ, हळद आणि थोडासा हिंग ठेचून मी त्यात घातला. 2 मिरच्या आणि लसूण होता, तो खरगटून मी यात घातला आणि मी म्हणे त्याच्या केल्या चांदण्या. आता ते पोरगं शाळेतून यायचं होतं, मग त्या पोरासाठी मला करायचं होतं, म्हणून मी आज त्याला हे करून खाऊ घातलं. मग आजी म्हणाली आम्हाला पण सांग, आम्ही करतो. ही तिची रेसिपी आहे. तर आता बघा, यात मी हिंग, हळद, मोहरी टाकली आहे. आता मी यातच असंच मी तिखट टाकते आणि तिखट जळायच्या आधीच मी यात पाणी टाकलं. आता या पाण्याला छान उकळी आणायची. ही मिरची थोडीशी घालते मी यात, फोडणीत घातली नाही कारण बारीक चिरली होती तर जळून गेली असती. आता ही मिरची यात घालूया आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर.
आता आपला वेळ खूप गेला असता म्हणून मी बेसन घट्ट भिजवलं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं, लाल तिखट थोडंसंच टाकलं, हळद आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर चिरून यात वाटून लावली. तर ही चांदणी करून घेतली आहे. आणि आता हे जेव्हा चांगलं खळखळ उकळवेल तेव्हा यात आपल्या जेवढ्या चांदण्या बसतील तेवढ्या आपण यात घालून घेणार आहोत. आपला वेळ वाचावा म्हणून मी या चांदण्या आधी करून घेतल्या. मी तुम्हाला पुन्हा एक चांदणी करून दाखवते. हे बघा, बेसन पीठ अगदी घट्ट भिजलेलं आहे. असं करायचं, एक टोक इकडे, एक टोक इकडे, एक टोक इकडे. माझ्या चांदणीला 4च टोकं आहेत. तर काय बघा, हे उकळलं आहे, यामध्ये हे सोडायचं. तुम्ही म्हणाल हे तर तुम्ही गोळ्याची आमटी सांगताय. अजिबात गोळ्याची आमटी नाही, कारण गोळ्याच्या आमटीमध्ये आपण खोबरं, लसूण, कांदा भाजून आपण लावतो. आणि हे बघा, हे नुसतं पाण्यामध्ये. आता ती म्हणाली की मी जर बेसन केलं असतं तर त्यांनी खाल्लं नसतं, कारण म्हणे आम्ही दोघंही जण महिन्यातनं 4-5 वेळा बेसन खातो. आमच्याजवळ काही नसतंच म्हणे खायला. जे काही थोडं बहुत मिळतं ते त्याच्यासाठी मी वापरते. तर आता ही तिची गोष्ट. आता आपल्याला याच्यात आपण मीठ टाकलेलं नाही अजून, आपण या चांदण्यांमध्ये मीठ टाकलं आहे. तर अशी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. चांदण्याची आमटी आणि भाकरीचा चांदूला. आता आपण यात मीठ घालूया. आपल्या चांदण्यांमध्ये मीठ आहे, आपण पाण्याच्या अंदाजाने यात मीठ घालतोय. आणि तिच्याकडे खरंच काही नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा काहीही मसाले न घालता ही चांदण्याची आमटी केली आहे. त्यानंतर खूप वर्षांनी मला त्या भेटल्या म्हणजे असं त्या प्रत्यक्ष नाही भेटल्या, पण नंतर कळलं की त्यांचा मुलगा छान बँकेत लागला. आता तो रिटायर झाला असेल, कारण मी आता 63 वर्षाची आहे म्हणून तुम्हाला सांगते. पण जेव्हा आजीकडे मला 2 मुली झाल्यानंतर मी गेले तेव्हा आजी म्हणाली की तुझी आठवण त्या काढत होत्या. त्यांची सून आता चांदण्याची आमटी खूप छान करते आणि त्या आमटीमध्ये वेगवेगळे मसाले घालते. त्यांचा आता तो म्हणजे त्यांचा मुलगा तो छान चांगल्या ठिकाणी कामाला लागला आहे. तर अशी ही चांदण्याच्या आमटीची गोष्ट. किती 5 मिनिटात झाली आपली. बघा, हे छान शिजू द्यायचं. आता शिजण्यासाठी मी ठेवते याच्यावर झाकण. आणि हे शिजलं की तुम्हाला मी दाखवते. मग आपण फक्त प्लेटिंग करूया. ते प्लेटिंग तुम्ही पहा. आमटी आपली शिजली आहे. मी गॅस बंद करते आहे आणि ही एक चांदणी तुम्हाला काढून दाखवते यातनं. बघा किती छान शिजली आहे आतपर्यंत, तुम्ही पाहू शकता. आता मी ह्याचं प्लेटिंग करते. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालते. काय मस्त झाली की नाही चांदण्याची आमटी आणि भाकरीचा चांदूला. कांदा मी ठेवला आहे. आता काय त्याचं काय सांगायचं. कांदा ठेवला, तिचा पोरगा जाऊन आणि हे चांदुले छान असे फुगलेले आणि असं पापुद्रा निघालेला चांदूला आहे. अगदी पातळ अशी ही भाकरी. तर आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगितली ती त्यांची होती. आज तुम्हाला साधी बिना मसाल्याची रेसिपी दाखवायची होती म्हणून तुम्हाला मी ही रेसिपी दाखवली. तुम्हाला माझी ही भाकरीचा चांदूला आणि तांदळाची आमटी कशी वाटली ते मला सांगा. ही गोळ्याची आमटी नाही. गोळ्याच्या आमटीमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, कांदा, खोबरं, लसूण भाजून आपण त्याचा मसाला करून लावतो. यात त्या बाईनी काही टाकलं नव्हतं आणि अतिशय चवीला अप्रतिम लागते. तुम्ही एकदाही करून पहा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा.
तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांतपणे पाहिली. खूप खूप धन्यवाद.